आज गावाची साथी. तर साथी मी आताच विचारलं घरात कशासाठी असते, म्हणजे थोडं माहिती आहे पण क्लॅरिटी थोडी अजून हवी ना. तर गावातली रोगराई वगैरे घालवण्यासाठी वाटतं ती बकरं वगैरे कापतात आणि आपण गोळीपोळीचा निवेद दाखवायचा जेवढे जेवढे गावात देव आहेत त्यांना, आणि मग घरात मटण बिटन होणार. तर तुमच्या गावात असते का माहित नाही मला, पण कमेंट करून तुम्ही सांगू शकता असते का नाही ती. आणि आता मी नैवेद्य दाखवायला चाललोय. हे आपलं इंडियन ट्रॅडिशन, महाराष्ट्रीयन ट्रॅडिशन आहे. हे आमचं हनुमानचं मंदिर तुम्ही मागच्या पण ब्लॉगला बघितले. नारळ पण फोडायचा. तर मंदिरात लय गर्दी आहे सध्या, नैवेद्य दाखवायचा चाललंय. तर इथं नारळ फोडायचा आहे, नारळ फोडूया. फुटलं निघत नाही त्याची. तर आता हनुमानच्या मंदिरात झाले निवेद दाखवून. आमच्या इथं आता पुंडलिकाच्या मंदिरात चाललोय मी, तिथं पण एक निवेद दाखवायचं. तर आता सोनवण्याच्या देवीला जायचंय. पुंडलिकाचं मंदिर झालं तर लास्टचा निवेद आहे जो की जवळ आहे घराच्या. बाकीचे लांब लांबचे होते ते केलेत आम्ही. मला इथं पण एक निवेद दाखवायचं. इथं एवढ्या उसात म्हणजे बघा देव कुठे कुठे लपलेत इथं. तर पहिल्यांदा आम्ही लांबच्या मंदिरात गेलतो सगळे गावातल्या, तिथं निवेद दाखवला. आणि आता जवळचे जे आहेत हनुमानाचं वगैरे वगैरे, तर त्यांना निवेद दाखवला आणि नारळ पण फोडला. अर्धा नारळ त्यांना ठेवला, अर्धा आपण घरी घेऊन यायचा असतो, अशी प्रथा आहे. तर तीच मी फॉलो करतोय. आणि अजून काय सांगायचं होतं, आता त्यांचं झालंय, आता आपलं पोट भरण्याची वेळ आली. तर आता मटणाचा कार्यक्रम आहे. मटण चिकन काय असेल ते नॉनव्हेज, तर ते खायचंय आता. सीन घेऊन दे ना. मी मग तुम्हाला सांगितलं ना ते बकरं कापतात गावाला वेळामधनं, नेमकं टायमिंगला मला तो सीन भेटलाय. हो का, वाजत गाजत बकऱ्याला नेतात आणि मग त्याला कापतात नंतर. गाईज फायनली आमचं साथीचं मटण झालंय 1 वाजता. 1 नाही 12:30 1च्या दरम्यान. तर ते आम्ही खातोय. लय भूक लागली म्हणून.